देर से भी आने वाला प्रभु यीशु मसीह की परिवर्तन में सब पवित्र लोगों में से करता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु का अनुग्रह से हमें और भी एक दिन एकत्रित होकर प्रभु का महिमा करने के लिए पुण्य अवसर दिया। देवाच्या कृपेने अजून एक दिवस आपल्याला एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता दिला. आज आप सब लोग हम आपस में एक बातचीत करने जा रहे हैं। आणि आज आपण आपसामध्ये एकमेकांशी बोलायला जाणार आहोत सब लोग उसमें भाग लेना, आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या. क्योंकि बाइबल का बारे में एक आउटलाइन, आणि बायबल संदर्भात एक रूपरेषा. अब लोगों को हमारे मतलब बहुत से नए लोग होने के कारण उनको भी ये बात समझना चाहिए, इसलिए ये भाग ले रहा है। आणि पुष्कळ नवीन लोक असल्या कारणाने त्यांना पण हे समजायला पाहिजे म्हणून हा भाग घेत आहे. आपको मालूम है अभी हम बाइबल बाइबल बोलते हैं, बाइबल का अर्थ क्या है आपको कितने लोगों को मालूम है? आणि बायबल आपण जे म्हणतो त्या बायबलचा अर्थ काय आहे किती लोकांना माहिती आहे? मेरा कई लोग हम कम्युनिस्ट बोलेगा तो कम्युनिस्ट का अर्थ भी उनको मालूम नहीं है। आणि काही लोक म्हणतात आम्ही कम्युनिस्ट आहे आणि त्या कम्युनिस्टचा अर्थ पण त्यांना माहित कोई नाही. बोलते हैं हम कांग्रेस है, कांग्रेस क्या है उसको मालूम नहीं। आणि काही लोक म्हणतात की आम्ही काँग्रेस आहे पण काँग्रेस काय आहे त्यांना माहित नाही. लेकिन अभी हम बाइबल लेकर चलता है, बाइबल क्या है मालूम नहीं। आणि आपण बायबल घेऊन चालतो पण बायबल काय आहे आपल्याला माहित नाही. कई लोग पुलिस है, पुलिस का अर्थ उनको मालूम नहीं। आणि काही लोक पोलीस आहे पोलीसचा अर्थ त्यांना माहित नाही. मालूम होना चाहिए ना। माहिती राहायला पाहिजे तो ना. अपन बाइबल लेकर चलता है, आपण बायबल घेऊन चालतो क्या है बाइबल? आणि बायबल काय आहे मतलब उसका बारे में हम लोगों ने उसके अंदर से बहुत कुछ मतलब स्टडी करता है, सब कुछ करता है, लेकिन बाइबल वो पद का अर्थ क्या है? आणि आपण पुष्कळ काही वचन वाचतो पण बायबल या शब्दाचा अर्थ काय आहे किसी लोगों को मालूम? आणि किती लोकांना माहित आहे? कोई भी मालूम जिसको मालूम? ग्रुप ऑफ बुक्स. हाँ, मालूम नहीं नहीं बाइबल, बाइबल मीन्स BIBLE बाइबल, उसका बेसिक हाँ इंस्ट्रक्शन हाँ ये जानना चाहिए। आणि हे आपण जाणायला पाहिजे. मतलब बेसिक इंस्ट्रक्शन बिफोर लिविंग अर्थ। आणि बेसिक इन्स्ट्रक्शन बिफोर लिव्हिंग अर्थ हा त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ आहे. म्हणजे हम दुनिया से जाने से पहले हमें जानने वाला मतलब बातें, आणि या जग सोडून जाण्याच्या अगोदर आपल्याला ज्या मूलभूत गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी. समझ में आ रहा है? मतलब हर एक व्यक्ति को ये दुनिया से जाने से पहले क्या क्या करना चाहिए उसका ज्ञान प्रदान करने वाला किताब का नाम है बाइबल। वो है बाइबल का अर्थ। आणि बायबलचा अर्थ असा आहे की आपल्याला हे जग सोडून जाण्याच्या अगोदर आपल्याला काय काय मूलभूत गोष्टी करायला पाहिजे त्याची ही माहिती. बाइबल का सारांश क्या है? आणि बायबलचा सारांश काय आहे? पवित्र परमेश्वर और गिर गया हुआ मनुष्य और छुटकारा देने वाला यीशु। आणि पवित्र परमेश्वर. बायबलचा सार किंवा बायबलचा पूर्ण सार हा आहे की पवित्र परमेश्वर, पतन पावलेला मनुष्य आणि मुक्ती देणारा प्रभू येशू ख्रिस्त. हाँ, ये है सारा बाइबल का मतलब एक संक्षिप्त बात। आणि हे आहे बायबलचं संपूर्ण अनुमान किंवा त्याचा सार. मतलब बहुत से लोगों को ये बात मालूम नहीं, इसलिए मैं आपको ये बात बताया। आणि पुष्कळ लोकांना याचा अर्थ माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आपको मालूम है मतलब बाइबल में खास करके नया नियम में प्रभु यीशु मसीह ने दिया हुआ जो मतलब उपमा या दृष्टांत बताया है। आणि बायबलमध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने दृष्टांत सांगितलेले आहे. कितना दृष्टांत बताया यीशु मसीह ने बोला आपको मालूम है? प्रभु येशू ख्रिस्ताने किती दृष्टांत सांगितले तुम्हाला माहिती आहे का? 39 दृष्टांत बताए। 39 दृष्टांत सांगितले. हाँ, अभी संडे स्कूल टीचर्स बच्चों को भी सिखाना है। मतलब जो भी बात आपको अभी नया रूम में मिलेगा वो बच्चों को भी आप समझाना। आणि संडे स्कूल टीचरनी मुलांना सुद्धा संडे स्कूल मध्ये शिकवायचं आहे. हाँ, तो कितना दृष्टांत बताया? आणि किती दृष्टांत सांगितले? 39 दृष्टांत। 39 दृष्टांत. और आपको मालूम है बाइबल में उल्लेखित किया हुआ, प्रभु ने किया हुआ कितना चमत्कार उल्लेखित किया हुआ है। बाइबल में यीशु मसीह ने किया हुआ कितना चमत्कार उल्लेखित किया है। आणि बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार किती आहे? हाँ, आपको मालूम नहीं? 35 आणि ते 35 आहे. हाँ, तो आप लोग ये बातों को ये भी एक आपका जनरल नॉलेज के लिए मैं आपको बता रहा हूँ। आणि हे
तुमच्या सामान्य ज्ञानाकरता मी सांगत आहे. और आपको मालूम है मसीहा और क्रिस्त ये दो प्रयोग बाइबल में बार बार आता है. आणि मसीहा आणि ख्रिस्त हे दोन शब्द प्रयोग बायबल मध्ये वारंवार येतात. मसीहा वो इब्राय भाषा में मतलब बोलता है और क्रिस्त वो मतलब यवनाय भाषा या ग्रीक भाषा में बोलता है. आणि मसीहा जे आहे ते हिब्री भाषेमध्ये म्हटलं जातं आणि ख्रिस्त जे आहे ते ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जातं. दोनों का अर्थ एक ही है, अभिषेक. आणि दोघांचाही अर्थ हा एकच आहे आणि तो अर्थ आहे अभिषिक्त. जो हम यीशु नाम जो लेता है, यीशु नाम जो हम लेता है, ये योशुआ उस पद का मतलब योशुआ जो इब्राय पद है उस पद का ग्रीक शब्द है यीशु. आणि येशू हे जे नाव आपण घेतो ते इब्रीच यहोशुआ हा जो शब्द आहे इब्री भाषेमधला त्याचं भाषांतर ग्रीक मध्ये येशू असं होतं. आपको मालूम है पुराना नियम में जो भी वचन लिखा गया वो इब्राय भाषा में लिखा गया. आणि जुन्या करारामध्ये जी काही वचनं लिहिल्या गेली ती सगळे हिब्री भाषेमध्ये लिहिण्यात आली. नया भाषा में जो भी लिखा ग्रीक भाषा में लिखा. आणि नवीन करार जो लिहिण्यात आला तो ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आला. कुछ कुछ भाग छोटा सा कुछ कुछ पैराग्राफ वाला अराबिया भाषा में भी लिखा. आणि काही काही जो भाग आहे तो ग्रीक भाषेमध्ये सुद्धा लिहिलाय. आरामी भाषा. आरामी. लोकल आरामी भाषा. आणि आरामी यीशु से भाषा ज्यादा इस्तेमाल बोला हुआ भाषा आरामी भाषा है. आणि येशू ख्रिस्त जास्त बोललेली भाषा आरामी भाषा आहे. तो मतलब ये यीशु उस पद का अर्थ क्या है? यहोवा मेरा उद्धार करता है. आणि येशू या शब्दाचा अर्थ काय आहे? यहोवा माझा तारण करता आहे. नहीं तो यहोवा मेरा उद्धार है. आणि यहोवा माझं तारण आहे. मतलब यीशु नाम में यहोवा है. आणि येशू नावामध्ये यहोवा आहे. इसलिए हम नया नियम में यहोवा करके विशेष नहीं लेता, यीशु लेता है क्योंकि यीशु के अंदर यहोवा भी है. आणि म्हणूनच नवीन करारामध्ये यहोवा हा शब्द प्रयोग नाहीये तर येशू हा शब्द प्रयोग आहे कारण येशू या नावामध्ये यहोवा सुद्धा आहे. तो इतना आपको समझ में आ रहा है ना. मतलब ये सब बहुत मतलब हमें अच्छा समझना चाहिए, उसके लिए मैं आपको बता रहा हूँ. आणि हे आपण चांगल्या प्रकारे समजायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. मतलब बाइबल में 27% भविष्यवाणियां हैं. आणि बायबल मध्ये 27% जे आहे ती भविष्यवाणी आहे. है ना. पुराने नियम में 17 किताब भविष्यवाणी का किताब है. मतलब यशायाह से लेकर के मलाकी तक 17 किताबें वो भविष्यवाणी की किताब है. आणि बायबल मध्ये जुन्या करारामध्ये 17 पुस्तके यशापासून मलाकीपर्यंत हे भविष्यवाणीची पुस्तकं आहे. और नया नियम में एकमात्र किताब है भविष्यवाणी की किताब कहा जाता, वो प्रकाशित वाक्य की किताब है. लेकिन इसके अलावा बाकी किताबों में भी इधर उधर थोड़ा थोड़ा करके भविष्यवाणियां हैं. आणि नवीन करारामध्ये एक मात्र पुस्तक आहे की जे प्रकटीकरणाचं पुस्तक ते संपूर्णरित्या भविष्यवाणी आहे. पण नवीन करारामध्ये सुद्धा काही पुस्तकं आहे की ज्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये भविष्यवाणी आहे. और ये आपको मालूम है ये बाइबल एक मानव प्रभु की ओर से प्रभु का किताब है. आणि बायबल जे आहे ते प्रभूचं पुस्तक आहे. और प्रभु कौन है? आणि प्रभू कोण आहे? प्रभु सच्चा परमेश्वर है. आणि प्रभू जो आहे तो खरा परमेश्वर आहे. बहुत अनमोल बात है. आणि खूप अनमोल गोष्ट आहे. परमेश्वर सच्चा परमेश्वर है. आणि परमेश्वर हा खरा परमेश्वर आहे. आपको मालूम है यीशु मसीह ने स्वयं पिता से प्रार्थना के समय में जब यूहन्ना 17 अध्याय का 3रा वचन में कहता है. आणि योहान त्याचा 17 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं अनंत जीवन ये है कि वे तुझ एकमात्र सच्चे परमेश्वर को तू एकमात्र सच्चे परमेश्वर. मतलब परमेश्वर कौन है? वो सच्चा परमेश्वर है. आणि परमेश्वर कोण आहे? तो खरा परमेश्वर आहे. वही बात रोमियो 3:4 में भी हम देखता है. आणि हीच गोष्ट रोमकराचं पत्र 3रा अध्याय 4 वचनामध्ये सुद्धा आपण पाहतो. हमें हमारा परमेश्वर कितना महान है, सच्चा है, वो बात हमें बाइबल बहुत स्पष्ट बताता है. आणि आपला परमेश्वर किती सत्य आहे, किती महान आहे ते बायबल सांगतं. परमेश्वर के बारे में कहने के टाइम पर गणना का किताब उसका 23 अध्याय का 19 वचन में पढ़ता है. गणना 23 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. मनुष्य परमेश्वर मनुष्य नहीं कि वो झूठ बोले. आणि परमेश्वर मनुष्य नाही की त्याने खोटं बोलावं. भले अर्थ परमेश्वर कभी झूठ नहीं बोल सकता. आणि परमेश्वर कधी खोटं नाही बोलू शकत. है ना. इब्रानियों 6:19 में और तीतोस 1:2 में ये दोनों वचन कहता है कि प्रभु बोझ नहीं बोल सकता.
आणि इब्रिकराचं पत्र त्याचं 6 अध्याय त्याचं 19 वचन आणि 1 तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय तीतोस एक- सॉरी तिताला पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 2 वचन या दोन्ही वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू खोटं बोलत नाही. मैं हर एक वचन को उड़ाकर पढ़ाने की जरूरत नहीं है ना. आणि प्रत्येक वचन आता उघडून वाचण्याची गरज नाहीये ना. हाँ, इब्रानियों 6:19 और तीतोस 1:2. हाँ, तो ये दोनों वचन बोलता है कि प्रभु झूठ बोल नहीं सकता. मतलब मनुष्य के जैसा वो मतलब अब एक वचन पढ़ेंगे इस पे. आणि या दोघांपैकी एक वचन वाचा. हाँ, ईश्वर मनुष्य नहीं हाँ. झूठ बोले. हाँ, झूठ बोले मतलब यहाँ पर भी झूठ बोले मतलब फोर्स मतलब झूठ ही है. मतलब उसका प्रयोग एक अलग प्रकार है. मतलब वो नहीं वो ऐसा झूठ नहीं बोल सकता. आणि परमेश्वर मनुष्य नाही की त्याने खोटं बोलावं. मतलब परमेश्वर जो कहता है वो पूरा होगा होगा होगा. आणि परमेश्वर जे काय सांगतो ते पूर्ण होईल होईल आणि होईलच. है ना. आपको मालूम है इसराइल के संबंध में मूसा के द्वारा प्रभु ने जो भी वचन दिया उसका बारे में पहला राजा 8 अध्याय उसका 56 वचन में यह पढ़ता है. आणि पहिले राजे त्याचं 8 अध्याय त्याचं 56 वचन उसमें मूसा के द्वारा प्रभु ने दिया हुआ सारे वायदा उसमें से एक भी अधूरा नहीं लगा करके गवाही देता. आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेले जे वचन आहे त्याच्यामध्ये सांगताय की परमेश्वराने इस्रायल लोकांना जी काही अभिवचनं दिले ती संपूर्ण पूर्ण झाली. एकही अपूर्ण असं राहिलं नाही. प्रियो, हमें मिला हुआ ये वचन का गौरव आप थोड़ा ठीक से जानना. आणि प्रियांनो आपल्याला मिळालेलं हे वचन आहे त्याचं गौरव गांभीर्य तुम्ही जरा जाणून घ्या. और 89 का 34 आपको याद है. आणि स्तोत्र 89 त्याचं 34 वचन तुम्हाला आठवत हाँ, आहे. प्रभु बोलता है मैं मेरे वाचा नहीं बदलेगा. मेरी मुंह से निकला हुआ वो वचन इसी कारण नहीं बदलेगा. आणि प्रभू असं म्हणतो मी माझा करार कधीही मोडणार नाही. माझ्या मुखातून निघालेलं वचन कधी बदलणार नाही. है ना. आज एजुकेशन बढ़ गया है. बहुत से यूनिवर्सिटियां आ गया है. IT कंपनियां बहुत बढ़ गया है. कुछ भी बढ़ने दो कुछ भी होने दो परंतु प्रभु ने दिया वो वचन कभी बदल नहीं सकता. आणि आज शिक्षण जे आहे ते खूप वाढलेलं आहे. विद्यापीठ जे आहे ते भरपूर आलेले आहे. IT कंपन्या ज्या आहेत त्या भरपूर येत आहे. कितीही काही कसंही वाढू द्या पण परमेश्वराचं वचन कधी बदलणार नाही. हम जिस प्रभु पर विश्वास किया वो प्रभु का खूबी क्या मालूम है. वो आदि में अंत जानने वाला आणि है. आपण ज्या देवावर विश्वास केला त्या देवाचं वैशिष्ट्य काय आहे की तो सुरुवातीलाच शेवट जाणणार आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. ये सारा सृष्टि की आदि से लेकर के उनका अंत तक का सारी बात मेरा प्रभु को आदि में ही मालूम. आणि या संबंध सृष्टीची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व जी गोष्ट आहे ते माझ्या प्रभूला सुरुवातीलाच माहित आहे. है ना. जब यशायाह उसका 46 अध्याय का 10 वचन में हम पढ़ता है. आणि यशा त्याचा 46 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. मैं तो अंत की बात आदि से हाँ. और प्राचीन काल से उस बात को बताता आया हूँ हाँ, और देखा तक नहीं हुई. बोलने का मतलब प्रभु को और आरंभ में ही मालूम उसका अंत क्या होने वाला आणि है. प्रभूला सुरुवातीलाच माहिती की त्याचा शेवट काय राहणार आहे. अभी आपको मालूम है मेरे और आपके अंत कैसे होगा हमको मालूम नहीं परंतु हमारा जन्म होने से पहले हमारा अंत कैसे होने वाला है मेरे प्रभु को मालूम. आणि तुमचा आणि माझा शेवट कसा होणार आहे आपल्याला ठाऊक नाहीये पण आपल्या प्रभूला माहित आहे की आपला शेवट कसा होणार आहे. इसलिए मतलब ये सिर्फ परमेश्वर की खूबी है. आणि हे फक्त देवाचं वैशिष्ट्य आहे. इसलिए स्वयं परमेश्वर बोलता है यदि और कोई देव है तो और कोई ईश्वर है तो तुम भविष्य बताओ. आणि म्हणूनच परमेश्वर असं म्हणतो की जर दुसरा कोणी देव असेल तर त्याने भविष्य सांगावं. है भविष्य के बारे में कौन बोल सकता. आणि भविष्य संबंधाने कोण सांगू शकतो. है ना. यशायाह उसका 41 अध्याय का 22-23 वचन. आणि यशा त्याचा 41 अध्याय त्याचं 22 आणि 23 वे वचन. उन्हें देखकर हाँ. हमको बताए हाँ. कि भविष्य में क्या होगा. हाँ. पूर्व काल की घटनाएं बताओ हाँ. कि आदि में क्या क्या हुआ हाँ. जिससे हम उन्हें सोचकर जान सके हाँ. कि भविष्य में उनका क्या फल होगा. हाँ. या होने वाली घटनाएं हमको सुना दो. हाँ. भविष्य में जो कुछ घटेगा वह बताओ. हाँ. तब हम मानेंगे कि तुम ईश्वर हो. देखा तब हम मानेंगे तो ईश्वर है. ऐसा कोई भी है क्या दुनिया में. आणि भविष्यामध्ये काय होणार आहे तुम्ही सांगा तरच आम्हाला समजेल की तुम्ही देव आहे. असा कुठलाही मनुष्य आहे का जो जगामध्ये की
ते भविष्य सांगेल. बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. ये दुनिया में ऐसा कोई भी नहीं प्रियो, कोई भी नहीं बोल सकता भविष्य के बारे में। और जो प्रभु बोलता है यदि तू भविष्य जानना चाहता है तो मुझसे पूछो. आणि जगामध्ये असा कुठलाही मनुष्य नाही की जो भविष्यामध्ये काय होणार आहे तो सांगेल. पण या ठिकाणी प्रभू असं म्हणतो तुला जर भविष्य माहिती पाहिजे असेल तर तू मला विचार. है ना, यशाया उसका 45 अध्याय का 11 वचन का बी पाठ. आणि यशा त्याचा 45 अध्याय त्याच्या 11 वचनाचा शेवटला भाग. जब तुम आने वाली घटनाएं मुझसे पूछोगे, हाँ मुझसे पूछोगे, मतलब अगर तुम मुझसे पूछेगा मैं वो बात बताएगा. आणि जर तू मला विचारशील तर मी तुला सांगेल. देखो हमारे प्रभु का एक महान खूबी क्या मालूम है. आणि आपल्या देवाचं एक वैशिष्ट्य काय तुम्हाला माहिती आहे का. आने वाला बातों को प्रभु पहले से अपनी लोगों को प्रकट करके देता. आणि होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रभू अगोदरच आपल्या लोकांना प्रगट करून देतो. अभी आपको मालूम है जब बाबेल के राजा नेबुकदनेस्सर को प्रभु ने एक स्वप्न के द्वारा भविष्य में होने वाला बात उनको बताया. आणि बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याला प्रभूने स्वप्नामध्ये भविष्यामध्ये काय होणार आहे हे दाखवलं. दानियल की किताब उसका दूसरा अध्याय का 28 होते. दानियल त्याचा दुसरा अध्याय त्याचं 28 वचन. परंतु भेदों का प्रकट करता परमेश्वर हाँ। स्वर्ग में है हाँ। और उसी ने नबूकदनेस्सर राजा को बताया है हाँ। कि अंत के दिनों में क्या क्या होने वाला है. देखा अंत के दिनों में क्या क्या होना. ये बात मला स्वप्न में देख करके नेबुकदनेस्सर पूरा घबरा गया. आणि नबुकदनेस्सरने हे सर्व स्वप्नामध्ये पाहिल्यानंतर तो घाबरून गेला. परंतु दानियल के द्वारा प्रभु ने वो प्रकाशन दिया. आणि दानियलच्या द्वारे प्रभूने त्याला ते प्रकाशन दिलं. प्रियो मेरे और आपकी चुनौती बुलाहट और इस अवस्था में लाना ये सब अभी की बात नहीं. आणि प्रण तुमचं आणि माझं पाचारण आणि तुमची आणि माझी निवड जी आहे ती आत्ताची गोष्ट नाहीये. ये प्रभु ने आदि में किया है. आणि प्रभूने सुरुवातीलाच केलेलं आहे. रोमियो का पत्री उसका 1:29. आणि रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 29 वचन. देखिए हमारा परमेश्वर का खूबी प्रभु का लोग सही प्रकार वचन के द्वारा आत्मा में उसका प्रकाश पा करके जीवन बिताएगा तो अपन प्रभु को अधिक महिमा करेगा. आणि प्रभूचे लोक आत्म्यामध्ये योग्य प्रकारे प्रकाश प्राप्त करून जर जीवन बघतील तर निश्चितच आपण प्रभूचा गौरव करू. क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है. देखो पहले से जान लिया. जन्म होने से पहले से प्रभु ने उनको जान लिया है. आणि जन्म होण्याच्या अगोदर प्रभूने त्यांना ओळखलं. उन्हें पहले से ठहराया भी है. ठहराया. ऐसे ठहराया. देखा पहले से ठहराया. आणि अगोदरच त्यांना ठरवलं पण आहे. हमको कब से ठहराया. आणि आपल्याला केव्हापासून ठरवलेलं आहे. हमें जन्म होने से पहले से मसीह के रूप में रहने के लिए या मसीह के सदस्य बनने के लिए हमें ठहराया हुआ है. आणि आपला जन्म होण्याच्या अगोदर आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेचे होण्याकरता नियुक्त केले. इसलिए प्रभु ने हमें ये दुनिया से अलग किया. आणि म्हणून त्याच्याकरता प्रभूने आपल्याला या जगापासून वेगळं केलं. ये अचानक बात नहीं. हे अचानक गोष्ट मैं नाहीये. आपको बताना चाहता हूँ अगर आप इसका सही प्रभु का कार्यों को जानेगा तो आपको मालूम पड़ेगा कि मेरा मतलब स्वर्गीय पिता कितना महान है. आणि प्रभूचं कार्य जर तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घेतलं तर मग तुम्हाला समजेल माझा स्वर्गीय पिता किती महान आहे. है ना, अभी जो हमें मिला हुआ ये बाइबल या किसी का बुद्धि में आया वो बात है क्या. आणि आपल्याला मिळालेलं जे बायबल आहे कोणाच्या बुद्धीमध्ये आलेली गोष्ट आहे का. ये वचन का महत्व क्या है. आणि प्रियांनो या वचनाचं महत्व काय आहे. आज भी बहुत लोग उस बारे में बहुत हमारे जैसे जानना चाहिए नहीं जाना. आणि आजही पुष्कळ लोक जसं जाणायला पाहिजे तसं त्यांनी नाही जाणलं. जानना जाणून घ्या. है ना. ये बाइबल कैसे हुआ. आणि हे बायबल कसं आलं. है ना, ये जो भी बात भविष्य में होने वाला बात मतलब मनुष्य ने कैलकुलेशन करके लिखा क्या. आणि जे काय भविष्यामध्ये होणारी गोष्ट आहे ते मनुष्याने आपल्या बुद्धीने लिहिलेली आहे का. नहीं है ना. नाही प्रियांनो. ये सब प्रभु की आत्मा के द्वारा हुआ. आणि हे सर्व काय देवाच्या आत्म्याच्या द्वारे झालं. जब दूसरा पत्रोस पहला अध्याय उसका 20-21 हो जाए. दुसरा पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 20-21 वचन. पर पहले यह जान लो हाँ। कि पवित्र शास्त्र की कोई भी भविष्यवाणी किसी की अपने ही विचारधारा के आधार पर हाँ। पूर्ण नहीं होती. अपने विचारधारे के अनुसार ये आया ही नहीं. आणि आपल्या बुद्धीने आपल्या कल्पनेने बायबल आलं नाही. फिर कैसे आया. मग ते कसं आलं. हाँ. क्योंकि कोई भी भविष्यवाणी मनुष्य की इच्छा से हाँ। कभी नहीं हुई, हाँ। पर भक्तजन पवित्र आत्मा के द्वारा हाँ। उभारे जाकर परमेश्वर की ओर से बोलते थे. देखा पवित्र आत्मा में उभारे जाकर मतलब प्रभु की आत्मा में भर करके उन लोगों ने कहा हुआ बातों को रिकॉर्ड करके इस बातों को लेकर के हमें दिया. आणि देवाचा मनुष्य पवित्र आत्म्याच्या द्वारे भरून
ते बोलले आणि मग ते सर्व काही ते जे बोलले ते लिहून घेण्यात आलं. आपको मालूम है जब सच्चा प्रभु का दास लोग थे उसके साथ झूठे लोग भी थे. आणि जे खरे प्रभूचे दास लोक होते त्यांच्यासोबत खोटे सुद्धा होते. जैसे आज भी ऐसे झूठे लोग हैं. आणि जसं आजही असे खोटे लोक आहे. हमने ये देखा वो देखा बोल करके वो लोग माना लोगों को गुमराह करता. आणि आम्ही हे पाहिलं आम्ही ते पाहिलं असं बोलतात आणि लोकांना काय करतात भ्रमात टाकतात. और उनका बात सच नहीं निकलता. आणि त्यांच्या गोष्टी खऱ्या नाही निघत. प्रभु का सच्चा दास है तो बोला वो बात भी सच रहेगा. आणि प्रभूचा खरा दास आहे तर मग तो जे काय बोलेल ते सुद्धा खरं राहील. इसलिए भविष्यवक्ता लोग जब आज एक प्रकार भविष्यवक्ता है ही नहीं. आणि एक प्रकारे भविष्यवक्ता कोणी नाहीये. दूसरा प्रकार भविष्यवक्ता है. आणि दुसऱ्या प्रकारे भविष्यवक्ता आहे. वो कैसा है वो जानना बहुत जरूरी बात है. आणि ते कसं आहे ते जाणणं गरजेचं आहे. मतलब आज मतलब पुराना नियम के अनुसार का भविष्यवक्ता लोगों को जैसे मिलता था वो प्रकाशन आज भी मिलता है. तो अभी तक ये बाइबल कंप्लीट नहीं हुआ. अभी भी जोड़ना पड़ेगा. आणि जुन्या करारामध्ये जसं प्रभूच्या लोकांना भविष्यवाणी मिळत असेल तर तशी भविष्यवाणी आजही जर लोकांना मिळते याचा अर्थ काय की बायबल जे आहे ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. तो बाइबल पूर्ण है पण बायबल तर पूर्ण आहे. अभी इसके साथ कुछ भी जोड़ना और तोड़ना ये दोनों पाप है. आणि याच्यासोबत काय जोडणं आणि तोडणं हे दोन्हीही पाप आहे. प्रकाशित वाक्य के साथ बाइबल कंप्लीट हो गया. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकासह बायबल पूर्ण झालं. परंतु अभी जो भविष्यवाणी बोलेगा तो इस वचन को आत्मा दे करके प्रकाशन दे करके लोगों को देने वाला बात है. आणि आता जर भविष्यवाणी म्हटलं म्हणजे की प्रभूच्या लोकांना आत्म्याच्या द्वारे वाणी मिळून ते प्रकाशन देणारी गोष्ट आहे. ये वचन की प्रकाशन है. आणि हे वचनाचं प्रकाशन आज आहे. भी बहुत से वचन लोग पढ़ता है तो उसका सही प्रकाश लोगों को नहीं मिलता. आणि आजही लोक देवाचं वचन वाचतात तर त्याचं योग्य प्रकाशन त्यांना भेटत नाही. तो वो बात प्रभु के दासों को प्रभु वचन आत्मा के द्वारा वो प्रकाशित करके देता है. आणि ती गोष्ट प्रभू आपल्या दासांना आत्म्याच्या द्वारे प्रगट करून देतो. ये आप लोग समझता है इसलिए मैं ज्यादा विस्तार से नहीं जाता हूँ. आणि हे तुम्हाला समजतं म्हणून याच्यामध्ये जास्त विस्तार रीतीने नाही जात. यहाँ पर प्रभु चेतावनी दिया. आणि या ठिकाणी प्रभूने चेतावणी दिली. जैसा यिर्मयाह उसका 23 अध्याय का 25-26 वचन में. आणि इर्मया त्याचा 23 अध्याय त्याच्या 25 आणि 26 वचनामध्ये मैंने इन भविष्यवक्ताओं की बातें भी सुनी है हाँ। जो मेरे नाम से यह कहकर झूठी भविष्यवाणी करते हैं. हाँ। मैंने स्वप्न देखा है स्वप्न हाँ। जो भविष्यवक्ता झूठ मूठ भविष्यवाणी करते हाँ। और अपने ही मन के छल के भविष्यवक्ता है. हाँ। यह बात कब तक उनके मन में समाई रहेगी. मानो ये देखा वो देखा तुम्हारे बारे में मैंने स्वप्न में ये देखा ऐसा बोल करके झूठ बोल करके लोगों को गुमराह करने वाले लोग. आणि तुमच्या संबंधाने मी हे पाहिलं ते पाहिलं अशा प्रकारे लोकांना खोटं बोलून भ्रमामध्ये टाकणारे लोक. प्रियो प्रभु का लोग प्रभु से वाणी पाना चाहिए. आणि प्रभूच्या लोकांनी प्रभूपासून वाणी प्राप्त करायला पाहिजे. और वो सत्य होना चाहिए. आणि ती खरी राहायला पाहिजे. है ना. वही 23 अध्याय का 21-22 वचन. आणि इर्मया 23 अध्याय 21 आणि 22 वचन. ये भविष्यवक्ता बिना मेरे भेजे दौड़े जाते हाँ। और बिना मेरे कुछ कहे भविष्यवाणी करने लगते हैं. हाँ। ये यदि ये मेरी शिक्षा में स्थिर रहते यदि मेरी शिक्षा में स्थिर रहते तो मेरी प्रजा के लोगों को मेरे वचन सुनाते और वे अपनी बुरी चाल हाँ। और कामों से फिर जाते. प्रियो प्रभु का सच्चा दास लोग प्रभु से आलोचना पा करके प्रभु के जनों को देगा वो वास्तव में अपनी गलती मार्ग छोड़ करके प्रभु का मार्ग पर जिएगा. आणि प्रभूचा खरा दास प्रभूपासून वाणी प्राप्त करून प्रभूच्या लोकांना ज्या वेळेला देतो त्या वेळेला प्रभूचे लोक ती वाणी ऐकून खरोखर ते पश्चाताप करतील आणि प्रभूचा गौरव करतील. उसी 23 अध्याय का 28 वचन में एक सवाल है. आणि 23 अध्याय त्याच्या 28 वचनामध्ये एक प्रश्न आहे. उसका भी पाठ पढ़. आणि त्याचा शेवटला भाग वाचा. यदि किसी भविष्यवक्ता ने स्वप्न देखा हो हाँ। तो वह उसे बताए. हाँ। परंतु जिस किसी ने मेरा वचन सुना हो हाँ। तो वह मेरा वचन सच्चाई से सुनाए. हाँ। यहोवा की यह वाणी है. हाँ। कहाँ भूसा हाँ देखो वहां से पढ़ना था. ये मतलब यहोवा की यह वाणी है. हाँ। कहाँ भूसा कहाँ भूसा और कहाँ गेहूं. कहाँ गेहूं. मतलब भूसा और गेहूं ये दोनों एक बात है क्या. आणि भुसा आणि गहू दोघं एक आहे का. मतलब भूसा का अर्थ क्या है. आणि भुशाचा अर्थ काय आहे. कूद का व्याख्या. आणि स्वतःचं विश्लेषण. मतलब एक कूद का एक अर्थ बता करके लोगों को बहकाता. आणि स्वतःचा काही अर्थ म्हणजे आपल्या बुद्धीला जो वाटतो तो अर्थ काढून लोकांना समजून सांगणं. परंतु गेहूं क्या है. आणि गहू काय आहे. परमेश्वर की ओर से आत्मा
की प्रकाशन, आणि देवाच्या द्वारे आत्म्याचं प्रकाशन. इसमें दोनों में कितना फर्क है आणि या दोघांमध्ये किती फरक आहे है ना? ये कौन समझेगा? आणि हे कुणाला समजेल? है ना? जिसको प्रभु की आत्मा है। ज्याला देवाचा आत्मा आहे. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट हम आहे. लोग हर एक बातों में आमेन आमेन नहीं बोलना चाहिए। आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आमेन आमेन नाही म्हणायला ये पाहिजे. प्रभु की ओर से है कि नहीं, ये बात हमें सही रीति में जानना आणि चाहिए। ही गोष्ट प्रभूकडून आहे का नाही हे योग्य प्रकारे जाणायला पाहिजे. बाइबल में भूतकाल की बात, वर्तमान की बात और भविष्य की बातें लिखा हुआ है। आणि बायबल मध्ये भूतकाळाच्या गोष्टी, वर्तमान काळाच्या गोष्टी आणि भविष्य काळाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. अभी एक सवाल मैं आपको पूछने जा रहा हूँ। आता एक प्रश्न मी विचारायला जात आहे इससे पहले कई बार आपको सिखाया वो बात है। आणि याच्या अगोदर पुष्कळ वेळा तुम्हाला शिकवलेली गोष्ट आहे. बहुत से लोगों को एक कोई नया बात नहीं। आणि पुष्कळ लोकांकरता ही काही नवीन गोष्ट नाहीये. क्या बात मालूम? आणि ती काय माहिती का? बाइबल का सबसे पहला भविष्यवाणी क्या? आणि बायबलची सगळ्यात पहिले भविष्यवाणी काय? उत्पत्ति 2:7. करेक्ट, इधर ही बोल दिया। आप लोग सब बोलना चाहिए था। आणि तुम्ही सर्वांनी बोलायला पाहिजे होतं की बायबलची पहिली भविष्यवाणी काय आहे. कुछ दिन पहले भी मैंने ये बात को सिखाया था। आणि काही दिवसांपूर्वी सुद्धा मी तुम्हाला हे शिकवलं तो होतं. नया लोगों के लिए ये भी बोलना भी जरूरी था, इसलिए बोला। आणि नवीन लोकांकरता हे बोलणं गरजेचं होतं म्हणून मी बोललो. मतलब जिस दिन ये फल खाओगे उस दिन तुम मरोगे, वो है सबसे पहला भविष्यवाणी। आणि ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्या दिवशी निश्चित तू मरशील, हे आहे पहिली भविष्यवाणी. मतलब उत्पत्ति 2:17। उत्पत्ती त्याचा दुसरा अध्याय त्याचा 17 वचन. जब ये बोला उस समय में वो भविष्यवाणी था, मतलब वो बात हुआ नहीं, आणि ज्या वेळेला हे बोललं त्यावेळेला ती भविष्यवाणी होती, ती पूर्ण नाही ती झालेली. परंतु बाद में हो गया। आणि त्याच्यानंतर ती झाली. मतलब अभी वो भूतकाल हो गया। आणि आता तो भूतकाळ झाला. तीसरा और एक एक सही रीति में समझना है। आणि एक एक गोष्ट योग्य प्रकारे समजून घ्या. अच्छा, अभी एक और सवाल मैं आपको पूछूं, सवाल सुनने के लिए तैयार रहना। आणि अजून एक प्रश्न विचारू, प्रश्न ऐकण्याकरता तयार राहा. बाइबल की आखिरी भविष्यवाणी क्या? आणि बायबलची शेवटली भविष्यवाणी काय? प्रेज द लॉर्ड। 22:15 हाँ बोलो, क्या है? कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड करणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. हाँ, नहीं मतलब और कोई बोल सकता है। प्रभुदास ने बोला वो भी बात सही है, लेकिन आखिरी भविष्यवाणी जो हमारे संबंध में होने वाला आखिरी भविष्यवाणी 22 अध्याय का 3-4 वचन। आणि आपल्या संबंधाने जी होणारी भविष्यवाणी जी आहे ते प्रकटीकरण 22 अध्याय 3 आणि 4 वचन. कोई श्राप न होगा हाँ। और परमेश्वर और मेमने का सिंहासन उस नगर में होगा हाँ। और उसके दास उसकी सेवा करेंगे। हाँ। वे उसका मुंह देखेंगे हाँ। और उसका नाम हाँ। और उनका नाम उनके माथे पर लिखा होगा। हाँ, और आगे? फिर रात न होगी और उन्हें उस दीपक और सूर्य की उजाली की आवश्यकता न होगी। नहीं, उसको देखेगा वो। वे उसका मुंह देखेंगे. हाँ, उसका मुंह देखेगा। मतलब ये है अभी हमारे लिए आखिरी भविष्यवाणी। आणि ही आहे आपल्याकरता शेवटली भविष्यवाणी. याद रहेगा? लक्षात राहील. हाँ, मतलब ये क्लास आप लोग बहुत ध्यान से सुनना, मतलब बहुत और रीति में और अर्थ का रीति में भी मैं आपको बताया है। आणि अजून वेगवेगळ्या अर्थामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे अगोदर सांगितलेलं आहे. हर एक बात एक एक समय सिखाने के टाइम में उसका एक लेवल अलग अलग रहता। आणि प्रत्येक गोष्ट एक एक वेळा ज्या वेळेला शिकवली जाते त्या वेळेला त्याचा अर्थ त्या संदर्भामध्ये वेगवेगळा राहतो. अभी मानो ये बाइबल का सबसे मानो श्रेष्ठ भविष्यवाणी का बात क्या था? आणि बायबलची सर्वात श्रेष्ठ भविष्यवाणीची गोष्ट काय होती? यीशु मसीह की जन्म से लेकर के स्वर्गारोहण तक का बात। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून त्याच्या स्वर्गारोहणापर्यंतची गोष्ट होती. एक प्रकार बोलेगा तो यीशु मसीह है बाइबल का सबसे बड़ा भविष्यवाणी। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्तच आहे की बायबलची सर्वात मोठी भविष्यवाणी. अभी आपको मालूम है यीशु मसीह के बारे में जन्म होने से 500 साल पहले यीशु मसीह कहाँ पर जन्म लेगा, कहाँ पर कौन सा प्लेस में जन्म होगा, ये बात 500 साल पहले ही भविष्यवाणी के द्वारा लिखा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या ठिकाणी जन्म होईल त्याचं जन्माचं स्थान सुद्धा त्याच्या जन्माच्या 500 वर्ष अगोदर लिहून ठेवलेलं आहे. जब यीशु मसीह का जन्म हुआ आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला पूर्व से जब मतलब ज्ञानी लोग मतलब यरूशलेम में आया, हेरोदेस का महल में आया,
हेरोदा और सारे लोग घबरा गए। ऐसा एक राजा के जन्म के बारे में सुना तो आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या वेळेला पूर्वेकडून जे मागी लोक आले ते तारा बघत बघत आले ने ते हेरोदाच्या राजवाड्यामध्ये घुसले आणि ज्या वेळेला त्यांनी विचारलं की यहूद्यांचा राजा होऊन जन्मलेला तो बालक कुठे आहे, त्यावेळेला हेरोद राजा आणि त्या ठिकाणी असणारे जे पदाधिकारी आहेत ते एकदम संभ्रमात पडले, त्यांना आश्चर्य वाटलं। क्योंकि राजा को भी मालूम है कि ऐसा एक राजा होने के बारे में यहूदियों में किताबों में जरूर लिखा है। आणि राजाला सुद्धा माहिती आहे की अशा प्रकारे एक राजाचा जन्म होणार आहे आणि यहूद्यांच्या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे। तब हम लोग देखता है कि मत्ती उसका दूसरा अध्याय के 4 से 6 वचन में आणि मग ते त्याचा दुसरा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये तो मतलब उन लोगों ने ढूंढ निकाल करके बोला बेथलेहेम में होगा। आणि मग त्यांनी शोधून सांगितलं की बेथलेहेममध्ये होईल। ये कहां पर लिखा था? आणि हे कुठे लिहिलं होतं? है ना, मीका नबी किताब 5 अध्याय का दूसरा वचन में लिखा था। आणि मीका त्याचा 5 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये लिहिलं होतं। है बहुत गौर देना, बहुत ध्यान देना। आणि खूप लक्ष द्या, यीशु मसीह जन्म होने से 500 साल पहले यीशु मसीह कहाँ जन्मेगा वो लिखा था। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म केव्हा होईल त्याच्या जन्माच्या 500 वर्ष अगोदर ते लिहून ठेवलं होतं। मीका त्याचा 5 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये। और किसके द्वारा जन्म होगा ये बात यीशु मसीह के जन्म से करीब 750 साल पहले यशायाह के द्वारा बताया था। आणि कोणाच्या द्वारे त्याचा जन्म होईल ही गोष्ट त्याच्या जन्माच्या 750 वर्ष अगोदर यशाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं। है ना, यशायाह उसका 7 अध्याय का 14 वचन में यशया त्याचा 7 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये। ये कहां पर पूरा हुआ? आणि हे कुठं पूर्ण झालं? ये भविष्यवाणी पूरा हुआ आणि ही भविष्यवाणी पूर्ण झाली यीशु मसीह के जन्म के समय में। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला। मत्ती की सुसमाचार उसका पहला अध्याय का 22-23 वचन। मत्ते त्याचा पहिला अध्याय त्याचा 22-23 वचन। मत्ती 22 पहला अध्याय का 22-23 में क्या लिखा? आणि मत्ते त्याचा पहिला अध्याय त्याच्या 22-23 वचनामध्ये काय लिहिलंय? इस रीत यह सब इसलिए हुआ कि जो वचन प्रभु ने भविष्यद्वक्ता के द्वारा कहा था वह पूरा हो। देखा, भविष्यद्वक्ता के द्वारा कहा हुआ बात पूरा हो। आणि भविष्यवक्ताच्या द्वारे सांगितलेल्या गोष्टी पूर्ण व्हाव्या म्हणून हे असं झालं। प्रियो, प्रभु का बारे में जो भी भविष्यद्वक्ता ने कहा है वो करेक्ट टाइम पर करेक्ट रीति में पूरा हुआ। आणि भविष्यवक्तांनी जे काय सांगितलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य प्रकारे पूर्ण झालं। यीशु मसीह कहाँ पर पालन पोषण होगा, कौन सा गांव में होगा? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा पालन पोषण कुठल्या गावामध्ये होईल? वो नसरत में होगा। आणि ते नासरेत मध्ये होईल। देखो कितना डिटेल करेक्ट है प्रियो। आणि बघा किती सविस्तर एकदम योग्य रीतीने लिहिलंय। है ना, वही मत्ती 2:23 में लिखा है। मध्ये दुसरा अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये लिहिलंय। नासरत नामक नगर में जा बसा, नसरत नाम की गांव में जा बसा ताकि वह वचन पूरा हो वो वचन पूरा हो जो भविष्यद्वक्ताओं के द्वारा कहा गया था। भविष्यद्वक्ता के द्वारा कहा गया था वो वचन पूरा होना। आणि ते संदेष्टांच्या द्वारे म्हटलं गेलं होतं ते वचन पूर्ण हो। एक एक बातों में आप देखना प्रियो, वचन कभी भी पीछे नहीं रह गया। आणि एक एक गोष्ट पहा की वचन कधी मागे नाही राहिलं। और यीशु मसीह कैसे सिखाया जाएगा? आणि येशू ख्रिस्त कसं शिकवला जाईल? वो दृष्टांतों के द्वारा। आणि ते दृष्टांताच्या द्वारे। है ना, मत्ती की सुसमाचार 13 अध्याय का 34-35 वचन में हम पढ़ता है। मध्ये त्याचा 13 अध्याय त्याच्या 34 आणि 35 वचनामध्ये आपण वाचतो। ये सब बातें यीशु ने दृष्टांतों में लोगों से कही। ये दृष्टांतों में यीशु ने लोगों से कही और बिना दृष्टांत वह उनसे कुछ न कहता था कि जो वचन भविष्यद्वक्ता के द्वारा देखा, जो वचन भविष्यद्वक्ता के द्वारा कहा गया था वो पूरा हो। देखा, भविष्यद्वक्ता के द्वारा कहा गया वो वचन पूरा हो। इसको भविष्यद्वक्ता ने ये बात पहले बताया है। आणि भविष्यवक्ताच्या द्वारे सांगितलेली वचनं पूर्ण व्हावं याचा अर्थ काय झाला की भविष्यवक्त्याने या गोष्टी अगोदर सांगितलेल्या आहेत। कहां पर कहा? आणि कुठे म्हटलं? 78 का 2 में। आणि स्तोत्र 78 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये। मतलब अभी वो आप यहाँ आ गया इसलिए आप पढ़ने की जरूरत नहीं, मैंने आपको रेफरेंस सही से बताया। आणि आपण इथे आलो वाचण्याची गरज नाही, मी तुम्हाला संदर्भ सांगितला। अभी आपको मालूम है यीशु मसीह की मृत्यु के बारे में पहले से भविष्यद्वक्ता ने लिखा था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासंबंधाने भविष्यवक्त्याने अगोदरच लिहून ठेवलं होतं। पहले भविष्यवाणी एक प्रकार पिता ने दिया एदन वाटिका में। आणि पहिली भविष्यवाणी पित्याने दिली एदन बागेमध्ये। मतलब उत्पत्ति 3:15 में। आणि उत्पत्ती 3रा अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये। इसके बाद में यशायाह ने पूरा यशायाह 53 अध्याय में इतना सुंदर रीति में उसका एक चित्र बना कर दिया। आणि यशाने त्याच्या 53 अध्यायामध्ये त्याचं एवढं सुंदर असं चित्रण दिलं। और दावीद ने 22 वचन
संहिता में एक अनोखा चित्र वहां पर रच कर दिया। आणि दाविदाने सुद्धा स्तोत्र 22 मध्ये त्याचं चित्रण खूप चांगल्या प्रकारे करून दिलं। बोलने का अर्थ क्या है प्रियो, एक एक बात यीशु मसीह के बारे में होने वाला बात पवित्र शास्त्र में लिखा हुआ, जैसे लिखा वैसा ही समय के अनुसार पूर्ण हुआ। आणि बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने लिहिलेली एक एक गोष्ट जी आहे ती जसं लिहिली ती वेळेवर जशीच्या तशी पूर्ण झाली। आपको मालूम है यशायाह 53 का 9 वचन की शुरुआत में लिखा है कि उसकी मृत्यु दुष्टों के संग होंगे। आणि याच्या त्याचा 53 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचं मरण दुष्टांसोबत होईल। हाँ, वो पूरा हुआ कि नहीं? आणि ते पूर्ण झालं का नाही? है ना, मत्ती 27 अध्याय का 38 वचन में मत्ती त्याचा 27 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये यीशु मसीह की दाहिने और बाएं दो चोरों को टांगा गया। आणि येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन चोरांना टांगण्यात आलं। है ना, मन कैसा वो एक एक वचन करेक्ट पूरा होता भी। आणि कसं ते एक एक वचन बरोबर पूर्ण होतं। वो दोनों बाजू में चोर है तो ये भी चोर, आणि दोघांना बाजूला चोर आहे तर आपण चोर। एक प्रकार बोलेगा तो मध्य में जो है बड़ा चोर। आणि याचा अर्थ मध्ये जो आहे तो मोठा चोर। लोग ऐसे ही गिनता। आणि लोक असंच समजतात। हाँ, तो इसी प्रकार और वही वचन में मानो जब यशायाह 53 के 9 वचन की बी पार्ट में लिखा है कि वो मृत्यु में संबंध के साथ होगा। बोलेगा तो मृत्यु में उसका कबर कहाँ पर किया गया? अरिमथ्य योसेफ मिनिस्टर का कबर में। आणि मग त्याला कुठं कबर करण्यात आलं? जो मिनिस्टर अरिमथ्य योसेफ आहे त्याच्या कबरेमध्ये है। मत्ती उसका 27 अध्याय का 57 से 60 तक के वचनों में ये संपूर्ण संभव वहां पर बताया है। आणि यशा त्याचा 27 अध्याय मत्ती मध्ये त्याचा 27 अध्याय त्याचा 57 से 57 60 तक आणि 57 ते 60 पर्यंत। वापस एक बार बोलो। आपको मत्ती- वजन नहीं आया तो आप बोलना, क्योंकि हम थोड़ा स्पीड पकड़ ले रहे हैं। सॉरी, नहीं मानो मत्ती 27 का 57 से 60। आणि मध्ये त्याचा 27 अध्याय 57 ते 60 वचन। देखिए कितना मतलब करेक्ट रीति में एक एक बताई वो भविष्यवाणी पूरा हुआ भी, आणि कसं सांगितलेली एक एक भविष्यवाणी पूर्ण झाली। क्योंकि ये प्रभु का वचन है कारण हे प्रभूचं वचन आहे। और यीशु मसीह जी उठने के बारे में लिखा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना संबंधाने लिहिलं। है ना। भजन संगीता उसका 16 अध्याय उसका 10 वचन। आणि स्तोत्र 16 त्याचं 10 वचन। लॉर्ड जीसस। स्तोत्र 16 त्याचं 10 वचन। क्योंकि तू मेरे प्राण को अधोलोक में न छोड़ेगा हाँ। और न अपने पवित्र भक्तों को सड़ने देगा। हाँ, देखो ये दावीद के बारे में दावीद ने लिखा क्या? आणि दाविदाने आपल्या संबंधाने लिहिलं का? नहीं, वो दावीद के संबंध में नहीं, आणि हे दाविदाच्या संबंधाने नाहीये। वो दावीद का भजन संगीता है। आणि दाविदाचं स्तोत्र संहिता आहे। तो दावीद ने भविष्य में यीशु मसीह के साथ होने वाला जी उठने की बात उसने आत्मा में गाया। आणि दाविदाने प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने त्याच्या पुनरुत्थाना संबंधाने आत्म्यामध्ये ते गायलं। क्योंकि वो दावीद के बारे में नहीं था करके प्रेरित पौलुस ने इसको स्थापना करके प्रेरितों का काम 13 अध्याय का 36-37 वचन में लिखा है। आणि मग हे दाविदा संबंधाने नाहीये हे सांगत प्रेषितांचे कृत्य त्याचा 13 अध्याय त्याचं 36 आणि 37 वचनामध्ये प्रेषित पौलाने सांगितलं। बढ़िया वो बात। हाँ। क्योंकि दावीद तो परमेश्वर की इच्छा के अनुसार हाँ। अपने समय में हाँ। सेवा करके सो गया हाँ। और अपने बाप दादा में जा मिला हाँ। और सड़ भी गया। सड़ भी गया। देखा, दावीद का बॉडी सड़ गया। सड़ गया। हाँ। परंतु जिनको परमेश्वर ने जिलाया हाँ। वो सड़ने नहीं हाँ, जिसको प्रभु ने जिलाया उसको बॉडी सड़ने नहीं दिया। वो सड़ा नहीं। वो किसके बारे में लिखा था? मसीह के बारे में। यीशु मसीह के बारे में था। आणि दावीद मेला आणि त्याचं शरीर कुजलं गेलं पण परमेश्वराने ज्याला पुनरुत्थित केलं त्याचं शरीर कुजू नाही दिलं। आपको मालूम है प्रभु यीशु मसीह के बारे में बाइबल में कितना भविष्यवाणी है आपको मालूम? आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने बायबल मध्ये किती भविष्यवाणी माहिती का? ये भी सब लोग नोट करने वाला, बहुत जोरों से नोट करने वाले बात। आणि हे खूप चांगल्या प्रकारे नमूद करून ठेवणारी गोष्ट आहे। यीशु मसीह के बारे में बाइबल में 332 भविष्यवाणियां हैं। आणि प्रभु येशू ख्रिस्ता संबंधाने बायबल मध्ये 332 भविष्यवाणी आहे। और उसमें से 33 भविष्यवाणी 24 घंटे के अंदर मतलब पूरा हो गया। आणि त्याच्यापैकी 24 तासामध्ये 33
भविष्यवाणी पूर्ण झाल्या. भयंकर बात है ना। आणि भयंकर गोष्टी आहे ना. जिस दिन प्रभु यीशु मसीह को जो पकड़वाया जाता गेत्सेमने से लेकर, आणि गेत्सेमने बागेमध्ये प्रभु येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला पकडण्यात आलं, उस 24 घंटे के अंदर 33 भविष्यवाणियां पूरा हो गया. आणि त्या 24 तासामध्ये 33 भविष्यवाणी पूर्ण झाल्या. मनुष्य को बोलो उस समय में भविष्यवाणी पूरा होने के लिए कितना स्पीड बढ़ा आप देखो. आणि मग त्या वेळेला भविष्यवाणी पूर्ण करण्यामध्ये केवढं जोर लागला, किती पटापट झाल्या बघा. टोटल कितना भविष्यवाणी है? आणि टोटल किती भविष्यवाणी आहे? 332 आणि 332 भविष्यवाणी आहे. परंतु आखिरी एक ही दिन में मतलब उसमें 33 भविष्यवाणियां पूरा हो गया. आणि शेवटल्या त्या 24 तासामध्ये 33 भविष्यवाणी पूर्ण झाल्या. बाइबल में बहुत से बातों के बारे में भविष्यवाणियां है. आणि बायबल मध्ये पुष्कळ गोष्टी संबंधाने भविष्यवाणी आहे. वो सब जैसा है वैसा ही पूरा हुआ. आणि ते जसं आहे ते तसंच पूर्ण झालं. आपको मालूम है जब नेबुकदनेस्सर को दिया हुआ वो स्वप्न में उन्होंने जो मूर्ति देखा वो 4 सम्राट के बारे में था. आणि नबुकदनेस्सरने स्वप्नामध्ये जी मूर्ती पाहिली ती 4 सम्राटा संबंधाने होती. पहला सम्राट बाबिलोन, आणि पहिला जो सम्राट होता तो बाबिलोन, सेकंड मेदे पार्सिया, आणि दुसरा जो होता मध्य पारसी, और तीसरा ग्रीक, आणि तिसरा जो होता ग्रीक, और चारवा रोमन. आणि चौथा रोम. ये चारों साम्राज्य के बारे में जैसा भविष्यवाणी में मतलब खास करके दानियल 2 और 7 अध्यायों में लिखा हुआ वैसा ही पूरा हो गया. आणि दानियल त्याचा 2रा अध्याय आणि 7 अध्यायामध्ये लिहिलेलं जी भविष्यवाणी ती जशीच्या तशी पूर्ण झाली. प्रभु यीशु मसीह ने भी कई नगरों के बारे में भविष्यवाणी किया. आणि प्रभु येशू ख्रिस्ताने सुद्धा पुष्कळ नगरासंबंधाने भविष्यवाणी केली. कफरनहूम के बारे में किया. आणि कफरनहूम संबंधाने केली. मत्ती 11 अध्याय का 23-24 में. मत्ती 11 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये. यरूशलेम के बारे में किया. आणि यरूशलेम संबंधाने केली. मत्ती 23 अध्याय का 37-38 में. आणि मत्ती त्याचा 23 अध्याय का मत्ती 23 अध्याय 37 आणि 38 वचन. वो सही वचन लूका में भी हम देख सकता है 19 अध्याय का 41 से 44. आणि लूक 19 अध्याय त्याचं 41 ते 44 वचनामध्ये. ये भविष्यवाणी सब अभी भूतकाल में मतलब काम हो गया. आणि या सर्व भविष्यवाणी ज्या आहेत त्या भूतकाळामधल्या आहेत की त्या पूर्ण झाल्या. तो प्रभु ने इस्राएल को एक बात बताया था. आणि प्रभूने इस्रायलाला एक गोष्ट सांगितली होती. अगर तू मेरी बात को अगर नहीं मानेगा, आणि तू जर माझ्या आज्ञेचं पालन करणार नाही तर मैं तुम्हें इस्राएल से दुनिया में तितर बितर करेगा. आणि मी तुला या जगातून तितर बितर करेल. तो इस्राएल की अवस्था क्या हो गया? आणि मग इस्रायलाची अवस्था काय झाली? उन्होंने प्रभु को छोड़ दिया. आणि त्यांनी प्रभूला सोडलं. जब अनुवाद 28 अध्याय से 31 अध्याय तक प्रभु तितर बितर करने के बारे में इस्राएल को चेतावनी दिया था. अनुवाद त्याचा 28 अध्याय ते 31 अध्याय पर्यंत प्रभू इस्रायलाला संबंध जगभरामध्ये सैरा वैरा पळवेल. प्रियो वो प्रभु ने जैसा वचन में बताया वैसा प्रभु ने इस्राएल को तितर बितर किया. आणि मग प्रभूने वचनामध्ये जसं सांगितलं तसं प्रभूने इस्रायलाला संबंध जगभरामध्ये सैरा वैरा पळवलं. और तो प्रभु ने बोला तुम मुझे को ढूंढेगा तब तुम जहां पर भी गया हुआ है वहां से तुम्हें एकत्रित करेगा. आणि तुम्ही माझा ज्या वेळेला धावा कराल त्या वेळेला तुम्ही जिथे कुठे गेलेले असाल तिथून तुम्हाला मी यरूशलेम मध्ये एकत्र करेल. ये सब आज हम अपनी ही सामने अपनी ही कालों में आज दुनिया में हुआ वो बात देख रहे हैं. आणि आज आपण आपल्याच समयामध्ये ही भविष्यवाणी पूर्ण होताना पाहत आहोत. अभी थोड़ा भी चरित्र जानने वालों को मालूम है फर्स्ट वर्ल्ड वॉर और सेकंड वर्ल्ड वॉर क्यों हुआ. आणि ज्याला कोणाला इतिहास माहिती आहे त्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध कोणासाठी झालं. ये इस्राएल के लिए हुआ. आणि हे इस्रायला करता झालं. इस्राएल को प्रभु के वचन के अनुसार वापस उसकी जगह में लाने का समय हो चुका था. आणि इस्रायलाला वेळेच्या अनुसार पुन्हा त्यांच्या जागेवर आणण्याकरता नियुक्त वेळ आता पूर्ण झाली होती. इसका मतलब ये सब प्रभु के वचन के अनुसार हुआ है तो बाकी बात भी इस्राएल के संबंध में ही होने वाला बात है. आणि मग हे जर सर्व देवाच्या वचनाच्या अनुसार झाले पूर्ण झालेलं आहे तर मग उरलेल्या सुद्धा सर्व गोष्टी इस्रायला संबंधाने पूर्ण होतील. आज अभी क्या हो रहा है? आज आता काय होत आहे? रोमियो 11 अध्याय उसका 25 वचन. रोम 11 अध्याय त्याचं 25 वचन. उसका बी पाठ. त्याचा शेवटला भाग. रोमियो 11 का 25 उसका बी पाठ. जब तक अन्य जातियां पूरी रीति से प्रवेश न कर ले, हाँ बोलने का मतलब
जातियों से एक पूर्ण संज्ञा है, वो पूर्ण संज्ञा आने तक इस्राएल की छुटकारा नहीं। आणि जातीच्या लोकांपासून एक पूर्ण संख्या आहे, ती पूर्ण संख्या होईपर्यंत इस्रायल लोकांना पूर्ण मुक्ती नाही। प्रियो, आपको ये जानना है आज दुनिया में कितने प्रकार का, प्रभु का दृष्टि में कितने प्रकार के लोग हैं? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये आज किती प्रकारचे लोक आहेत? तीन प्रकार। 3 प्रकार के लोग हैं। आणि 3 प्रकारचे लोक आहेत। कौन कौन है? यहूदी, यूनानी, यहूदी, यूनानी और परमेश्वर का मंडली। आणि यहूदी, यूनानी आणि देवाची मंडळी। मतलब पहला कोरिन्थी 10:32 वचन में लिखा है। आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये लिहिलंय। एक बात जानना प्रियो, एक गोष्ट जाणा, मतलब ये संख्या अभी पूर्ण होने के वक्त में हम आ चुके हैं, आणि ही संख्या पूर्ण होण्याच्या त्या वेळेमध्ये आपण आलेलो आहोत, है ना। इस्राएल प्रभु को इनकारने के कारण जाति की हम लोगों को मौका मिला। आणि इस्रायल लोकांनी देवाचा नाकारल्या कारणाने आपण जे जातीचे लोक होतो आपल्याला संधी मिळाली। देखो, इस्राएल के लोगों ने यीशु मसीह को इनकारा, हमारे लिए कितना सौभाग्यता मिला। आणि इस्रायल लोकांनी प्रभूला नाकारलं, आपल्याकरता ते किती चांगलं झालं। बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे है ना। ना। ये बात प्रेरितों का हम उसका 15 अध्याय 7 से 18 तक के वचनों में, आणि प्रेषित त्याचा 15 अध्याय 7 ते 18 वचनामध्ये बहुत सुंदर रीति में एक वर्णन किया हुआ है। आणि खूप सुंदर रीतीने एक वर्णन केलेलं आहे। थोड़ा जल्दी पढ़िएगा। आणि खूप लवकर वाचा। तब पतरस ने बहुत वाद विवाद हो जाने के बाद खड़े होकर उनसे कहा, हे भाइयों, तुम जानते हो कि बहुत दिन हुए परमेश्वर ने तुम में से मुझे चुन लिया कि मेरे मुंह से अन्य जातीय सुसमाचार का वचन सुनकर विश्वास करे। मन के जांचने वाले परमेश्वर ने उनको भी हमारे समान पवित्र आत्मा देकर उनकी गवाही दी और विश्वास के द्वारा उनके मन शुद्ध करके हमें और उनमें कुछ भेद न रखा। मतलब नॉर्मल रीति में यहूदी लोग ये बात को कबूल नहीं करता, आणि साधारण रीतीने यहूदी लोक याला मान्य करत नाही, लेकिन पत्रोस को ही प्रभु ने उसके लिए पकड़ करके ये बात उसको समझाया। आणि पेत्राने त्याच्या करता प्रभूने पेत्राला पकडला आणि त्याला ही गोष्ट समजून जो सांगितली। एक तरह की गंभीर बात है। आणि किती गंभीर गोष्ट आहे। और प्रभु इस विशेष रीति में पत्रोस के साथ व्यवहार नहीं करने से ये बात पत्रोस कभी कबूल नहीं कर रहा था। आणि प्रभूने पेत्रासोबत एक विशेष रीतीने व्यवहार जर केला नसता तर पेत्राने ही गोष्ट कधीही मान्य केली नसती। आपको मालूम है ना, बाकी संभव आपको मालूम है, वो धूपटी आता है, उसमें हर प्रकार का जो जानवर है काट कर खाओ बोला, वो इनकारा, प्रभु मैंने कोई अशुद्ध जीवी को कभी खाया नहीं है। प्रभु ने शुद्ध किया हो तो अशुद्ध कैसे बोलता? ऐसे बोल करके प्रभु ने उसको समझाया। क्योंकि बाद में प्रभु ने मानव कॉर्नेलियस के घर में जाने के लिए मार्ग बोल कर दिया। आणि आपल्याला माहिती आहे की एक चादर येते आणि त्या चादर मध्ये सर्व प्रकारचे प्राणी आहे आणि प्रभूने त्याला सांगितलं ते खा। त्यावेळेला पेत्र म्हणतो, प्रभू हे तर अशुद्ध आहे, ते मी ते कसं काय खाऊ? त्यावेळेला प्रभू त्याला असं म्हणतो की प्रभूने ज्याला शुद्ध ठरवलेलं आहे तू ते अशुद्ध कसं काय म्हणतो? आणि मग अशाद्वारे प्रभूने त्याला सांगितलं की तुला परराष्ट्रांना सुद्धा जाऊन शुभ संदेश द्यायचा आहे। बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे प्रियांनो। हमारे प्रभु का हमारे प्रति कितना अनोखा प्रेम और प्रभु का मार्ग है वो जानना चाहिए। आणि प्रभूचा आपल्या संबंधाने किती प्रेम आणि किती अद्भुत असा मार्ग आहे आपण समजायला पाहिजे। अभी तो आगे बढ़ेगा। आणि आता पुढे वाचा। तो अब तुम क्यों परमेश्वर की परीक्षा करते हो कि चेलों की गर्दन पर ऐसा जुआ रखो जिसने न हमारे बाप दादे उठा सकते थे और न हम उठा सकते हैं। हाँ, हमारा यह निश्चय है कि जिस रीति से वे प्रभु यीशु के अनुग्रह से उद्धार पाएंगे उसी रीति से हम भी पाएंगे। तब सारी सभा चुपचाप बरनबास और पौलुस की सुनने लगी कि परमेश्वर ने उनके द्वारा अन्य जातियों में कैसे बड़े बड़े चिन्ह और अद्भुत काम दिखाए। जब वे चुप हुए तो याकूब कहने लगा, हे भाइयों मेरी सुनो, शमौन ने बताया कि परमेश्वर ने पहले पहल अन्य जातियों पर कैसी कृपा दृष्टि की कि उनमें से अपने नाम के लिए एक लोग बना ले। अभी देखिए यहाँ पर पत्रोस और याकूब ये बात को वहां पर सदस्य को पूर्ण रूप में समझा कर कहता है। आणि या ठिकाणी पेत्र आणि याकूब त्या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत आहे। आज ये काम हो रहा है। आज हे काम होत आहे हम प्रियांनो। एकदम फिनिशिंग पॉइंट में आणि एकदम आपण शेवटच्या क्षणामध्ये आहे, है ना। देखिए मतलब एक प्रकार इस्राएल के लोगों ने प्रभु का वचन को इनकारा, इसलिए पौलुस और बरनबास जाति की ओर जाने के लिए निर्णय लिया। आणि एक प्रकारे इस्रायल लोकांनी परमेश्वराला नाकारलं म्हणूनच पौल आणि बरनबास जे आहे ते जातीच्या लोकांकडे जाण्याकरता तयार झाले। इस विषय में पौलुस कहने वाला एक अनोखा शब्द रोमियों का पत्र 15 अध्याय 11 अध्याय उसका 15 वचन में, रोम त्याचा 11 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये बहुत शक्ति चेतावनी की बात है। आज
हम लोगों के लिए ये बहुत चेतावनी के शब्द है। आणि आज आपल्या करता हे खूपच चेतावणीची वचन आहे हाँ, पढ़िए। कि जब उनका त्याग दिया जाना हाँ। जगत के मिलाप का कारण हुआ। रुकिए, मन देखिए, इस्राएल के लोगों ने प्रभु को त्यागा जाना हमारे लिए मिलाप का कारण बना। आणि इस्रायल लोकांनी जे प्रभूचा त्याग केला ते आपल्या करता प्रभू सोबत एक होण्याचं कारण झालं। देखिए, अगर इस्राएल के लोग अगर उस समय में वो बात को नहीं त्यागने से आणि इस्रायल लोकांनी त्या वेळेला प्रभूचा त्याग केला नसता तर हमारे लिए मार्ग नहीं खुलता। आपल्या करता मार्ग उघडला गेला नसता। तो प्रभु का अनादिकाल के निर्णय के अनुसार प्रभु ने समय पर आया, ट्रेनिंग कर दिया। आणि प्रभूने एकदम योग्य वेळेला आला आणि ते सर्व तो मार्ग बदलला। अभी आगे का शब्द सुनना ध्यान से। आणि मग आता त्याच्या पुढे वाचा। तो क्या उनका ग्रहण किया जाना, उनका ग्रहण किया जाने का मतलब क्या? इस्राएल को उनकी अपने स्थानों में लाना, मरे हुए में से जी उठने के बराबर न होगा। इसका मतलब क्या? मरे हुओं का जी उठने का समय आ गया। आणि याचा अर्थ काय झाला की त्याच्या वचनामध्ये लिहिलं की त्यांचं स्वीकारलं जाणं म्हणजे कोणाचं? इस्रायल लोकांना परत स्वीकारलं जाणं हे मेलेल्यांचं पुनरुत्थान नाहीये का? म्हणजे काय आहे की आता जे मेलेले लोक आहे त्यांचं पुनरुत्थान होण्याची वेळ आली आहे। म्हणजे काय की प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे। मतलब प्रभु किसी भी घड़ी में आ सकता है। आणि याचा अर्थ प्रभू कुठल्याही वेळेला येऊ शकतोय। देखो, अभी इस्राएल में मानव इतना लड़ाई के बीच में भी हमने क्या सुना? बाकी देशों से हजारों के हिसाब से लोग इस्राएली लोग अन्य देशों से इस्राएल में आ रहे हैं। आणि आता आपण पाहतो की जगभरामधून हजारोच्या संख्येने लोक दुसऱ्या देशामधून इस्रायलामध्ये येत आहे। क्यों आता है? ते काय येत आहे? समय आ गया, वेळ जवळ आली आहे। प्रभु का वचन पूर्ण होते जा रहे प्रिय हमारे दृष्टि में। आणि आपल्या डोळ्यासमोर देवाचं वचन पूर्ण होत आहे। इसलिए भविष्य में क्या होने वाला बोलने का मतलब हम उड़ा ले जाने के बाद में क्या होने वाला? आणि आपण उचलल्या गेल्यानंतर नंतर काय होणार आहे? वही बात है जब मत्ती 24, मार्क 13 और लूक 21 अध्याय में लिखा है। आणि तेच मत्ते 24, मार्क 13 आणि लूक 21 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे। मतलब मसीह विरोधी प्रकट होगा आणि ख्रिस्त विरोधी प्रकट होईल। मतलब इसके बाद में ये दुनिया मतलब बिल्कुल मसीह विरोधी के अंडर में आएगा। आणि मग त्यावेळेला समस्त जग जे आहे ते ख्रिस्त विरोधाच्या अधीन राहील। उस समय में मंडली आमर नहीं रहेगा आणि त्यावेळेला मंडळी इथे नाही राहणार। मंडली प्रभु के साथ है आणि मंडळी जी आहे ती प्रभू सोबत आहे। परंतु उसका अंत में 1000 साल के लिए मसीह मतलब विरोधी को और झूठा बौद्धता को सीधा नरक में डालेगा। आणि मग त्याच्या नंतर काय होईल की 1000 वर्षाकरता ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा यांना पकडून नरकामध्ये टाकण्यात येईल। और शैतान को मतलब अगाध कुएं में बंद करेगा। आप लोगों को मालूम है? आणि शैतानाला अथाह कुंडामध्ये टाकण्यात येईल। इसके बाद 1000 साल प्रभु राज करेगा। आणि त्याच्यानंतर 1000 वर्ष प्रभू राज्य करेल। ये सारी बात इसके बाद में नया आकाश और नया पृथ्वी बनेगा। आणि याच्या नंतर नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी होईल। प्रभु का कितना अच्छा प्रोग्राम है। आणि प्रभूचं किती सुंदर असा तो प्रोग्राम योजना आहे। तो आज हमारे लिए चेतावनी क्या? आणि आपल्या करता आता चेतावणी काय आहे? प्रभु के आगमन का समय ना जानने के कारण तैयार रहना। आणि प्रभूच्या आगमनाची वेळ न जाणल्या कारणाने तयार राहा। उदार पाए हुए लोगों का अवस्था क्या होना चाहिए? आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांची अवस्था काय राहायला पाहिजे? जैसा मत्ती 25:10 में लिखा है, जसं मत्ते त्याचा 25 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिले, जो तैयार थे आणि जे तयार होते वो लोग चला गया। आणि ते लोक उचलल्या गेले। प्रियो, जो तैयार रहेगा आणि प्रियानो जे तयार राहतील या इब्रानियों 9:28 के अनुसार आणि इब्रिकराचं पत्र 9 अध्याय 28 वचनाच्या अनुसार प्रभु की बाट जो होने वाला आणि प्रभूची वाट पाहणारे रोज आज का दिन प्रभु आएगा, इस इंतजार में बाट जो होने वाला अनुभव हमें चाहिए। आणि आज प्रभू येईल अशा प्रकारे प्रभूची वाट पाहणारे आपण राहिला पाहिजे। प्रभु ने मत्ती 24 अध्याय का 44 और 46 में कहा, मत्ते त्याचा 24 अध्याय 42 और 44 में कहा, मध्ये त्याचा 24 अध्याय त्याचं 42 आणि 44 वचनामध्ये सांगितलं, तुम दिन नहीं जानते, आणि तुला दिवस ठाऊक नाही, तुम वो घड़ी नहीं जानते, आणि तुला तो तास माहित नाही, इसलिए तैयार रहना, म्हणून तयार राहा, जागृत रहना। जागृत राहा। प्रियो, आज हम कहां तक जागृत है? आज प्रेम आपण कुठपर्यंत जागृत आहे? वचन में लिखा हुआ एक भी बात अधूरा नहीं रहेगा। आणि वचनामध्ये लिहिलेली एकही गोष्ट अपूर्ण राहणार नाही, आज तक पूर्ण हुआ, आणि आतापर्यंत पूर्ण
पूर्ण झाली आगे का वाक्य भी वही भविष्यद्वक्ताओं ने बताया है तो पूरा होगा. आणि पुढची गोष्ट सुद्धा त्याच भविष्यवक्ताने सांगितलं तर ती पूर्ण होईल. कितना श्रेष्ठ बात है. किती श्रेष्ठ गोष्ट आहे. आज हम प्रभु के आगमन की आशा में एक सच्चा तैयारी के जीवन बिताता है. आज प्रभूच्या आगमनाच्या आशेसह एक खऱ्या तयारीसह जीवन जगत आहोत का? आज प्रभु का ललकार होगा तो मैं प्रभु के साथ मिलेंगे क्या, आज प्रभूची तुतारी जर होईल तर प्रभू सोबत मी भेटेल का? या छोड़ दिया जाएगा. का मी सोडला जाईल? प्रियो, अगर त्यागा जाएगा तो आणि प्रणव जर त्याग केला जाईल तर एक सेकंड चांस नहीं. आणि मग एक दुसरी संधी नाही. वे लोग भेजेगा कैसे कभी भी सोच नहीं सकता. आणि ते लोक वाचतील असा विचारही नाही करू शकत. आज के दिन हमारे लिए आखिरी मौका हो सकता है. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्या करता शेवटली संधी असेल. अपने आप को पार करो. आपण स्वतःला पार करा. सच्ची में मैंने प्रभु की आत्मा पाया क्या, आणि खरोखर मला प्रभूचा आत्मा मिळालाय का? मेरा उद्धार हुआ है क्या, माझं तारण झालंय का? मेरे नए जन्म हुआ है. माझा नवा जन्म झालाय का? है ना, मैं प्रभु यीशु पर विश्वास करके पाप क्षमा पाया है क्या, आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून मला माझ्या पापांची क्षमा मिळाली का? आज मुझे जीवित आशा है क्या. आणि आज मला जिवंत आशा आहे का? हर एक लोग अपने आप को पार करो. आणि प्रत्येकाने स्वतःला पार हम करा. किसी को भी दोष ना लगाए या किसी का न्याय ना करें. आपण कोणाला दोष लावू नये किंवा कोणाचा न्याय करू हर नये. एक को पार करना पड़ेगा, प्रत्येकाने पार खा. क्योंकि अभी मानो अभी देर नहीं होगा. आणि आता उशीर नाही लागणार. किसी भी वक्त में प्रभु का आगमन संभव है. आणि कुठल्याही वेळेला प्रभूचं आगमन निश्चित आहे. हम प्रभु के लिए तैयार हैं. आपण प्रभू करता तयार तो राहायचं. प्रभु ये वचनों के द्वारा आप सबको सहायता करे. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन. आमेन.